रेवा घरी आल्यावर तिच्या बाबांनी तिच्याजवळ विषय काढला. पण तिच्या सासूबाईंना कळू द्यायचे नव्हते म्हणून बाहेरच्या बागेत त्यांचे बोलणे सुरू होते. ते रेवाला म्हणाले, रेवा, मला तो नवीन हायवेच्या जवळचा प्लॉट विकायचा आहे. माझा एक मित्र त्यासाठी खूप चांगली किंमत देत आहे. मी सौदा पक्का करून घेतो. तुला फक्त खरेदीच्या दिवशी यावं लागेल सही करायला. पण बाबा, तो तर मोक्यावरचा प्लॉट आहे. तो कशाला विकायचा? रेवा त्रासिक स्वरात म्हणाली. मोक्यावरचा प्लॉट आहे म्हणूनच चांगली किंमत मिळत आहे त्याची. आणि मागच्या काही दिवसात खूप जास्त खर्च झाला आहे. पुढे सुद्धा बराच खर्च होणार आहे म्हणून तो विकायचा आहे. तिचे बाबा म्हणाले, पण तो तर तुम्ही माझ्या नावाने केला आहे ना, आणि मला नाही विकायचा आहे तो प्लॉट. रेवा म्हणाली, तू काय बोलत आहेस रेवा, तुला कळतंय का? तुझ्या नावाने का केली सगळी प्रॉपर्टी त्याचे कारण तुला माहिती आहे. मला पैशांची गरज आहे म्हणून विकत आहे. आणि की इतके वर्ष ही असले व्यवहार करतोय, त्यामुळे मला माहीत आहे मी काय करतोय ते. आणि तू नकार कसा देऊ शकतेस? तिचे बाबा आश्चर्याने म्हणाले, हे बघा बाबा, तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही ते विजयच्या नावावर असणारे दुकान विका, नाहीतर आईजवळ खूप सोनं आहे, त्याने सध्या काम भागवा. पण माझ्या हिस्सेची एकही वस्तू मी तुम्हाला अशी उधळू देणार नाही. रेवा म्हणाली, अगं काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? तू अशी कशी करू शकतेस? तुला माहीत आहे ना तुझी आई सध्या कोणत्या परिस्थितीत आहे? आत्ताच दवाखान्यातून घरी आली आहे. तिची काळजी करायची सोडून तू हिस्स्याची गोष्ट करत आहेस. तिचं स्त्रीधन विकायला सांगते आहेस. कशी मुलगी आहेस तू? तिचे बाबा अविश्वासाने म्हणत होते, हो बाबा, कारण तुम्ही आता भावनिक होऊन त्या रसिकावर आणि तिच्या बाळावर पैसे उधळून द्याल. आणि ह्यांना त्या जमिनीवर काहीतरी बांधायचे आहे असे म्हणाले होते ते. त्यामुळे मी तुम्हाला ती विकू देणार नाही. रेवा ठामपणे म्हणाली, मला ती विकण्यासाठी तुझ्या परवानगीची गरज नाही, की स्वबळावर हे सगळं उभं केलंय मी. तुला फक्त प्रॉपर्टी सेफ राहावी म्हणून सगळं नावाने करून दिलंय. आणि तू तुझ्या वडिलांना स्वतःची मालमत्ता विकायला नकार देत आहेस. तिचे वडील रागात म्हणाले, हो, कारण आता ती माझ्या नावाने आहे. आणि माझ्या नावावर असलेलं काहीच मी तुम्हाला विकू देणार नाही बाबा. तुम्हाला हवं असेल तर मी ह्यांच्याकडून काही पैसे घेऊन तुम्हाला देते. पण प्लीज वायफळ खर्च करत जाऊ नका. रेवा उपकार केल्यासारखी म्हणाली. रेवा, तू तुझ्या बापाला असे बोलत आहेस, तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? तिचे बाबा म्हणाले, बरोबरच बोलत आहेत बाबा. वडिलांच्या सगळ्याच गोष्टींवर त्यांच्या मुलांचा अधिकार असतो बाबा. आणि विजय, नंतर मी तुमचे एकमेव अपत्य आहे. तुम्ही माझ्या नावाने जे काही केले त्यावर माझाच अधिकार आहे. तुमच्यानंतर सगळं मलाच मिळालं असतं तर मग आत्ताच ते माझ्याजवळ आलंय तर मी का नाकारू ते? रिवा बेफिकीरीने म्हणाली, तू सरळ सरळ माझी फसवणूक करत आहेस. तिचे बाबा म्हणाले, नाही बाबा. ती म्हणाली, नाही बाबा, तुम्हाला कितीदा समजावून मी सांगू. मी जे काही करते ते योग्यच करते आणि आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच करते. हे त्या जमिनीच्या एखाद्या चांगल्या व्यवसायासाठी उपयोग करतील आणि त्यांना फायदासुद्धा होईल त्यात. त्यामुळे आता तरी मी तुम्हाला ती जमीन विकू देणार नाही. आणि फक्त ती जमीनच नाही बाबा, तर कुठलीच गोष्ट मी विकू देणार नाही, रेवा म्हणाली. असे म्हणून रेवा तावातावाने तिथून निघून गेली. तिच्या बाबांनी डोक्यावर हात मारून घेतला. इस्टेट रेवाच्या नावाने करून आपण किती मोठी चूक केली ते त्यांना कळाले होते. रसिकाला यातलं काहीच मिळायला नको ह्या हेतूने त्यांनी सगळं काही गमावलं होतं. आपण दुसऱ्याबद्दल वाईट विचार केला तर आपल्यासोबतही वाईटच घडतं हे आजवर त्यांनी नुसतं ऐकलं होतं. आज अनुभवसुद्धा घेतला. वर गेल्या विजयला कोणत्या तोंडाने सामोरं जायचं ह्या विचाराने त्यांच्या डोक्यात धुमाकूळ घातला होता. आज जेव्हा त्यांच्या बायकोसाठी, सुनेसाठी आणि होणाऱ्या नातवंडासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे, तेव्हाच आपले हात कफल्लक व्हावेत ह्या विचाराने ते सुन्न झालेत. या वयात ते आता काही कामसुद्धा करू शकणार नव्हते. होतं नव्हतं सगळं रेवाच्या नावाने दिले होते. ते विचारांच्या खोल गर्तेत बुडाले होते. समोर फक्त अंधकार दिसत होता. इतक्यात त्यांच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. त्यांनी चमकून वर पाहिलं तर तिथे रसिका होती. तिला पाहून ते स्वतःला सावरायचा प्रयत्न करू लागले. जणू काही झालेच नाही. तिला ते कसे सांगणार होते की त्यांच्या पोटच्या मुलीने त्यांची एवढी मोठी फसवणूक केली आहे म्हणून. ते काय बोलणार त्याआधी रसिका त्यांना म्हणाली, तुम्ही काहीच बोलू नका बाबा. काहीच स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आहे तुम्हाला. की सगळं ऐकले. काय, तू सगळं ऐकलेस? सासरेभाऊ आश्चर्याने म्हणाले, हो बापा. आणि मला नाही वाट ह्यात तुमची काही चूक होती. रसिका त्यांना समजावत म्हणाली, नाही ग पोरी,
जे झालं त्यात सर्वस्वी माझीच चूक होती. उद्या चालून तू या इस्टेटीवर हक्क सांगशील या भीतीने मी सगळं काही रेवाच्या नावाने केलं. आणि आता ती बापाला लाचार बनवून पाहतीये. म्हणते की पैसे पाहिजे असतील तर नवऱ्याकडून मागून देईल, पण वायफळ खर्च करायचे नाहीत. वायफळ खर्च म्हणजे काय गं? आम्ही दोघे नवरा बायको आधीपासूनच ऐशोआरामात जगत आलोय. आता या वयात काटकसरीने जगणे होईल का आमच्याच्याने? आधीच तुझी सासू आजारी आहे, खूप जास्त खर्च झालाय. आमच्या होणाऱ्या नातवंडासाठी खूप काही करायचं आहे आम्हाला. विजय यांनी रेवाला केले त्यापेक्षा सुद्धा जास्त. आणि माझ्या प्रत्येक खर्चासाठी मी तिच्या पुढे हात पसरायचा का आता? एवढी मोठी चूक मी काही काही काय करू शकतो? मला ना आता स्वतःचीच लाज वाटते आहे. सासरेबुवा म्हणाले, नाही बाबा, तुम्ही काही चुकलीची नाही वागलात. तुमच्या जागी इतर कोणी असते तर ते सुद्धा असेच वागले असते. रसिका म्हणाली, म्हणजे माझं वागणं चुकीचं नाही असं म्हणायचं आहे का तुला? सासरेबुवांनी विचारलं तर ती म्हणाली, हो, म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या तुम्ही चुकलेले असलात तरी भावनिकदृष्ट्या तुम्ही घेतलेला निर्णय वाईट नव्हता बाबा. आयुष्याच्या या वळणावर तुम्हाला सर्वात जास्त विश्वास तुमच्या रक्ताच्या नात्यावर असणं स्वाभाविक आहे. रक्ताच्या नात्यावर म्हणजेच तुमच्या मुलीवर. त्यात रेवाताई तुमची मुलगीच आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणं हाच पर्याय त्यावेळेला योग्य वाटला असेल तुम्हाला. पण रेवाताईंच्या मनात मात्र लोभ निर्माण झाला. पण त्यावेळी तुम्हाला त्याची काही कल्पना नव्हती. कोणत्याही बाबाला आपल्या मुलांच्या बाबतीत अविश्वास वाटणं जरा कठीणच आहे. त्यामुळे तुम्ही एक वडील म्हणून योग्यच वागलात. इथे रेवाताईच चुकत आहेत. त्यांनी नात्यांपुढे पैशांना महत्त्व दिलं. त्यामुळे तुम्ही एवढे वाईट वाटून घेऊ नका. रसिका म्हणाली, तुला वाईट वाटत नाहीये का? मी तुझ्या होणाऱ्या बाळाला जे द्यायचं ते सुद्धा तिला दिलं. तुला माझा राग येत नाही का? सासरेबुवांनी आश्चर्याने विचारलं. नाही बाबा, माझ्या बाळासाठी आणि माझ्यासाठी खरी संपत्ती तुम्ही दोघे आहात. त्याला फक्त आणि फक्त त्याच्या आजोबांचं प्रेम हवे आहे. आणि मला तुमच्या दोघांची सोबत आणि आशीर्वाद पाहिजे आहे. आज माझ्यात जी काही हिंमत आली आहे ती फक्त आणि फक्त तुमच्या दोघांमुळे आली आहे. म्हणून तुम्ही अशा लगेच हार मानू नका. जे काही आपण गमावले ते आपण परत मिळवू शकतो. पण त्यासाठी आपल्याला असं हातपाय गाळून चालणार नाही. रसिका समजावत म्हणाली. रसिकाच्या समजावून सांगण्यामुळे तिच्या सासऱ्यांनी अपराधीपणाची भावना जरा कमी झाली आणि त्यांना थोडी उमेद मिळाली. आता हातपाय गाळून चालणार नव्हते. सासूबाई आता हळूहळू बऱ्या होत होत्या. त्यांना या सगळ्या घडामोडींबद्दल अजून काहीच सांगितलं नव्हतं. त्या काळजी करतील. घरातील परिस्थिती पाहून आपल्याला बाबांची मदत करण्यासाठी काहीतरी करावे लागेल हे रसिकाला कळून चुकले होते. अचानक तिला काहीतरी आठवले. ते सासरेबुवांकडे गेली आणि तिने त्यांना विचारलं, बाबा, ह्यांच्यासाठी तुम्ही जी दुकाने घेतली होती ती अजूनही आपल्या जवळच आहेत ना? हो, सासरे म्हणाले. मग आपण पुन्हा दुकान सुरू नाही का करू शकत? रसिकाने विचारले. थोडा विचार करून तिचे सासरे म्हणाले, दुकान सुरू करायचं म्हणजे साधी गोष्ट नाही बाळा. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील. तू या अवस्थेत जास्त धावपळ करणे बरोबर नाही. माझ्याच्याने काही होणार नाही. आणि तुझ्या सासूबाई तर आता थोडेफार चालायला लागले आहेत. आपल्याच्याने ही सगळी धावपळ होणे अशक्य आहे गं. पण बाबा, काहीतरी करावे लागणारच ना. आणि आजकाल पैसे दिले की प्रत्येक काम आपण कमीत कमी कष्टात करून घेऊ शकतो, रसिका म्हणाली. त्यासाठी खूप पैसा लागेल आणि आपल्याकडे आता एवढा पैसा शिल्लक नाहीये बाळा, सासरे म्हणाले. सासऱ्यांचे बोलणे ऐकून रसिका थोडी निराश जरूर झाली, पण आपण काही ना काही नक्कीच प्रयत्न करू ह्या मतावर ती ठाम होती. मोठ्या प्रमाणावर नाही होऊ शकले तरी लहान प्रमाणावर का होईना काहीतरी सुरू करायचं हे तिने ठरवलं होतं. त्यामागे आपल्या समवेत असताना आपल्या सासू-सासऱ्यांना कधीच लाचारीने कोणासमोरही हात पसरायची वेळ येऊ नये हा एकच उद्देश होता. आणि अंधारात आशेचा किरण सापडावा तसाच एक दिवशी विजेचा एक मित्र त्यांच्या घरी आला आणि त्याने जे सांगितले ते ऐकून त्या सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याने सांगितले की रेवाने जेव्हा नव्याने दुकानाचे काम सुरू केले होते तेव्हा त्याने कुठून तरी शेअर्स बाजाराबद्दल माहिती मिळवली आणि मित्राच्या सल्ल्याने काही गुंतवणूक केली. नंतर अनेक घडामोडींमध्ये त्या गुंतवणुकीचा त्याला विसर पडला. तो जेव्हा आजारी होता तेव्हा तो मित्र त्याला भेटायला आला होता. त्याने सांगितले की त्या शेअर्सना आता चांगला भाव आला आहे. ती रक्कम कैक पटीने वाढली आहे. विजय आता या सगळ्यांच्या खूप पुढे निघून गेला होता. आपली शेवटची वेळ आली हे त्याने ओळखले होते.
आणि त्याच काळात त्याला रसिकासोबत केलेल्या अन्यायाची जाणीवसुद्धा झाली होती. आपल्यानंतर रसिकाचे हाल होतील, त्रास होईल हे त्याला माहीत होते. अंथरुणावर खेळलेल्या अवस्थेत का होईना त्याला रसिकासाठी काहीतरी करायचे होते. तेव्हा विजयने त्याच्या मित्राला सांगितले की त्याला त्या शेअर्ससाठी नॉमिनी म्हणून त्याची बायको रसिकाचे नाव टाकायचे आहे. मग मित्रांनी ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यात त्याला मदत केली. अशा प्रकारे त्यांनी रसिकाच्या भविष्यासाठी तजवीज करून ठेवली होती. ही रक्कम थोडी तिडकी नसून जवळजवळ 21-22 लाख एवढी होती. विजयने रसिकाचा एवढा विचार केला ही माहिती झाल्यावर त्याचे आई बाबा कृतकृत्य झाले. आपला मुलगा मनाने वाईट नव्हता हे ते जाणून होते. फक्त व्यसनामुळे तो तसा बनला होता. पण स्वतःची जबाबदारी आणि कर्तव्य त्याला आयुष्याच्या शेवटच्या घडीला सुद्धा ठाऊक होती आणि त्याने आपली कर्तव्य बजावली सुद्धा होती. तरी जाताना त्याला ह्या गोष्टींची जाणीवसुद्धा नव्हती की त्याचं बाळ रसिकाच्या पोटात वाढत आहे. पण जबाबदारीची जाणीव झाली आणि त्याने ती पार पाडली. ही त्याच्यातील माणूसपणा आणि भावना जागृत झाल्याची निशाणीच होती. आज त्यांना आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता. रसिका तर हे सगळं ऐकून अगदीच धक्क्यात होती. विजयने आपला एवढा विचार केला ही माहिती झाल्यापासून तिच्या मनात भावनांचा कल्लोळ माजला होता. विजयने मनापासून आपल्याला बायको मानले आणि आपल्या बाबतीत असणारी कर्तव्य बजवायला त्याने मागे पुढे पाहिले नाही. ही तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तिला आता वाटायला लागले होते की आपल्याला दुकान पुन्हा सुरू करायचे आणि लगेच विजयने आपल्यासाठी ठेवले पैसेसुद्धा मिळाले ही परमेश्वराने दिलेली संधीच असावी. आपला प्रामाणिक हेतू आणि कष्ट करण्याची तयारी ह्यामुळे बरोबर वेळेवर ही रक्कम मिळाली. त्यामुळे आता थांबून चालणार नाही. संधीचा चांगला उपयोग करून घ्यावा म्हणून रसिकाने तिच्या सासऱ्यांच्या मदतीने दुकान सुरू करायची तयारी सुरू केली. दुकानाला नवीन रंग देण्यापासून सगळंच करायचं होतं. यांची तयारी सुरू झाली. त्या दुकानात काम सुरू आहे ही बातमी कुठून तरी रेवाच्या नवऱ्याला माहीत झाली. त्याने रेवाकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने त्याला सांगितले, करून करून काय करतील, एवढी मोठं दुकान सुरू करायचं म्हणजे खूप पैसा लागेल आणि आता बाबांजवळ एवढा पैसा नाही आहे. रेवा तिच्या नवऱ्याला म्हणते, बाबा मला म्हणत होते की त्या नवीन बायपास जवळचा प्लॉट विकायचा आहे. मी म्हटलं की मी काही विकू देणार नाही. काय, तू अशी बोललीस त्यांना? तिचा नवरा म्हणाला, हो, तिने सांगितले. अगं पण तू नकार का दिलास? नवऱ्याने प्रश्न केला. कारण त्या प्लॉटला चांगली किंमत मिळेल पुढे आपल्याला, आणि जर तो प्लॉट बाबांनी माझ्या नावावर केलाच आहे तर मी कशाला विकू तो? रेवा म्हणाली, अगं त्या लहानशा प्लॉटच्या तुकड्यापायी तू आपलं किती मोठं नुकसान करत आहेस ते तुला कळत नाही का? तिचा नवरा म्हणाला. म्हणजे? रेवाने विचारले. अगं अजूनही तुझ्या बाबांचं घर आणि विजयच्या नावाने असलेली दुकाने त्यांच्याकडेच आहेत. या काही लाखांच्या प्लॉटसाठी तू करोडो रुपयांचं नुकसान करत आहेस. तिच्या नवऱ्याने सांगितले. ते कसं काय? रेवाने प्रश्न केला. अगं तुझ्या बाबांचं घर आज कमीत कमी 1 ते 1.5 कोटींचं असेल आणि दुकानसुद्धा एकाच लाईनमध्ये 4 आहेत, ते सुद्धा अटॅच. त्यांची किंमतसुद्धा कोटींच्या घरात आहे आणि तू काही लाखांच्या प्लॉटसाठी त्यांना नकार देऊन नाराज केलास. 1 नंबरची मूर्ख बाई आहेस तू. निदान मला तरी विचारायचं होतं. तिचा नवरा म्हणाला. अरे मला ही सुचलंच नाही. स्वतःच्या मूर्खपणावर नाराज होत रेवा म्हणाली, जाऊन माफी माग तुझ्या बाबांची माफी माग आणि पाहून ये दुकानाला रंग वगैरे कशासाठी देतायत ते. तिचा नवरा म्हणाला. मग रेवासुद्धा विचारात पडली. तिला तिच्या नवऱ्याचे म्हणणे पटले होते. मग तिने सुद्धा वेळ न दवडता दुसऱ्या दिवशी माहेर गाठले. समोर आईला पाहून तिला एकदम बिलकली. कोणत्याच गोष्टीची कल्पना नसलेली तिच्या आई तिला म्हणाली, काय ग रेवा, यावेळी खूप दिवसांनी चक्कर मारली, सगळं ठीक आहे ना घरी? हो काही सगळं ठीक आहे. मुलांच्या परीक्षा सुरू होत्या म्हणून वेळ मिळाला नाही. पण तुम्हाला कुठे माझी जास्त गरज आहे आता? रसिका असली की माझी आठवण पण येत नाही तुम्हाला हल्ली? रेवा लाडीकपणे म्हणाली. नाही ग, आमच्यासाठी जशी रसिका तशी तू. दोघी मुलीच आहेत म्हणा आमच्या, तिच्या आई म्हणाली. ह्यांचा हा संवाद सुरू असताना तिथे रेवाचे बाबासुद्धा आले. त्यांना पाहून रेवा म्हणाली, कुठे गेला होतात बाबा? त्यांना तर रेवाचा खूप राग आला होता. तिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नव्हती. पण तिच्या आईसमोर तसे न दाखवता ती म्हणाली, अगं बाहेर दुकानात गेलो होतो. जरा काम सुरू आहे ना दुकानात? दुकानात म्हणजे आपल्या दुकानात का? रेवाने विचारले. हो, विजयच्या दुकानात काम सुरू आहे. विजयच्या दुकानात हा शब्द मुद्दाम विचारत ते म्हणाले. कसलं काम? काय करणार आहात तुम्ही? रेवाने विचारले.
दुकान पुन्हा सुरू करणार आहात? बाबांनी उत्तर दिलं, अहो पण कशाला बाबा? आणि तुम्हाला या वयात झेपेल का आता हे? रेवाने विचारले. कशाला म्हणजे काय? आणि की एकटा नाही आहे, रसिकासुद्धा आहे सोबतीला. मुळात ही तिचीच कल्पना आहे. बाबांनी माहिती दिली. काय? रेवा मोठ्याने ओरडतच म्हणाली, अगं इतकं नवल वाटायला काय झालंय? रसिका खूप मेहनती मुलगी आहे आणि यांचा एवढ्या वर्षांचा अनुभव कामी येईलच ना. तिची आई म्हणाली. त्यावर रेवा कसनुशी हसली. मग काहीतरी आठवून तिच्या बाबांना म्हणाली, बाबा, रसिकाला या अवस्थेत किती दगदग होईल ही सांभाळण्यात. त्यापेक्षा तुम्ही आमच्या ह्यांना का नाही सोबतीला घेत? त्यांना तर खूप अनुभव आहे या सगळ्यांचा. मित्र म्हणते आशाने तुम्हाला काम करण्याची गरजसुद्धा पडणार नाही. ते सगळं स्वतःच सांभाळतील. नको, बाबा रागातच म्हणाले. त्यासारखी रेवाच्या आईने त्यांच्याकडे पाहिलं. मग ते त्यांची बाजू सावरत म्हणाले, अगं त्यांना त्रास कशाला जावंय बापूंना? आणि रसिकाला काहीतरी करून पाहायचं आहे आणि आम्ही फक्त तिला साथ देतोय. हो ना? आणि विजयने तिच्यासाठी जे पैसे ठेवले ते पैसे कसे आणि कुठे गुंतवायचे हे तिलाच ठरवायला हवं आणि तिला ते ह्यात गुंतवायचे आहेत. आई म्हणाली. त्याने पैसे ठेवलेत म्हणजे काय? रेवाने विचारलं. अगं म्हणजे विजयने त्याच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे रसिकाच्या नावावर ठेवले होते. शेअर चांगल्या किमतीत विकले गेले आणि एक चांगली ठोस रक्कम मिळाली त्यातून. आईने सांगितले. किती रक्कम मिळाली? रेवाने विचारले. 22 लाख आईने सांगितले. बापरे, 22 लाख? डोळे विस्फारत ती म्हणाली. हो आई. आई म्हणाली, हो. बरं रसिकाची तर लॉटरीच लागली आहे. नाहीतर एवढी रक्कम बसल्या बसल्या मिळाली असती का तिला? इकडे ह्यांनासुद्धा नवीन व्यवसायात 15-20 लाखांची गरज आहे हो बाबा. पण जाऊ दे, आम्ही करू कुठून तरी व्यवस्था. पाहू कोणी उधार दिले तर, रेवा म्हणाली. रेवाचं बोलणं तिच्या बाबांच्या बरोबर लक्षात येत होतं. एवढं सगळं मिळाल्यावरही तिची नजर रसिकाच्या पैशांवर आहे हे त्यांना कळले होते. पण आता ते सावध झाले होते. ते काहीच बोलले नाहीत. तिची आईसुद्धा यावर काहीच बोलली नाही. रेवाला वाटले होते की आई बाबा आपल्याला गरज आहे हे कळताच दुकानाचा प्लॅन वगैरे गुंडाळून आपल्याला पैसे देण्याबद्दल रसिकावर दबाव टाकतील. पण वाटले तसे काहीच झाले नाही. आई तर आधीच रसिकाच्या बाजूने झाली होती आणि बाबांना तर आपण होऊन स्वतःहून दूर लढले. आता तिला तिच्या वागण्याचा खूप पश्चाताप होत होता. तसे दुकान जर चांगले चालले तर रसिकाचा फायदाच होईल आणि दुकानही विजयाच्या नावावरून आपसुकच तिच्या नावावर होईल ह्याची रेवाला मनापासून भीती वाटत होती. तिने तिच्या आईला ओरडून ओरडून समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण लक्ष्मीताई मात्र रसिका हे करेल आणि तिला नक्कीच जमेल ह्या निर्णयावर ठाम होती. मग तिने बाबांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. बाबा तिला म्हणाले, मला माहीत आहे की मी तुला जेवढं दिलंय त्याने तुझे समाधान झाले नाही, म्हणून तुला आणखी हवं आहे. तुझी नजर आता विजयच्या पैशांवर सुद्धा आहे. पण आता हा बाप फसणार नाही. मी चांगलंच ओळखलं आहे तुला. माझ्यावर आलेल्या परिस्थितीने मला चांगल्या आणि वाईटाचा फरक स्पष्ट कळायला लागला आहे. तुम्ही मला चुकीचं समजताय बाबा. मी तर तुमच्याच फायद्यासाठी बोलत होते. ह्यांनी एक नवीन प्रोजेक्ट हाती घेतला आहे बाबा. हायवेजवळ एक शेत आहे, ते विकत घेऊन तिथे प्लॉट पाडणार आहेत. कमी गुंतवणुकीत खूप फायदा होणार आहे. तुम्ही काही पैसे दिले असते, मदत केली असती तर तुम्हालाच रक्कम वाढून मिळाली असती, रेवा म्हणाली. बाबा म्हणाले, आम्हाला नकोय. आम्ही आमचं बघून घेऊ आणि तुझ्या आईला मी अजून तुझ्या बाबतीत काहीच सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे मी तेव्हा तुला काही बोललो नाही. पण म्हणून मी सगळं झालं गेलं ते विसरलो असं काही नाही आहे. बाबा म्हणाले. आता मात्र रेवा काहीच बोलू शकली नाही. तिथे तशीच पाय आपटत तिथून निघून गेली. थोड्याच दिवसात दुकान पुन्हा सुरू झाले. रसिका सगळी व्यवस्था पाहत होती. तिने दुकानाच्या निमित्ताने एक नवीन सुरुवात केली होती. तिच्या दुकानात तिने सगळ्याच बायका कामावर ठेवल्या होत्या. एकही पुरुष कामावर नव्हता. यामागे तिचा विचार खूप वेगळा होता. तिच्यामध्ये बायकांनी सगळ्या क्षेत्रात काम करायला हवे, मग ते मोठ्यातले मोठे असो व लहानातले लहान. तिच्या छोट्याशा शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये तर बायका आरामात सगळं काही सांभाळू शकतील असा तिला विश्वास होता. तिचे सासरे मात्र याबाबत जरा साशंक होते, पण तिला तिचे प्रयत्न करू द्यायचे हे सुद्धा त्यांनी ठरवले होते. मात्र सगळ्या कामांसाठी बायका शोधताना तिची जरा दमछाक झाली. इतर कामांसाठी बायका मिळाल्या, पण ऑनलाईन येणाऱ्या ऑर्डर पोहोचवण्यासाठी लेडी ड्रायव्हर लवकर मिळत नव्हती. पण एक 25शीतील तरुणी तयार झाली. मग शेवटी सगळं काही व्यवस्थित सुरू झाले.
सुरुवातीला दुकानात काही विशेष ग्राहकांची गर्दी नव्हती, पण हळूहळू दुकानात गर्दी वाढू लागली. दुकानात सगळीच कामे बायका करतात हे कळल्यावर लोकांमध्येही कुतूहल जागृत झाले. मग तिने सासूबाईंनाही दुकानात मदत म्हणून बोलावून घेतले. यामागचा उद्देश म्हणजे त्यांना एकटेपणा न जाणवता त्यांचं मन रमावं हा होता. हळूहळू दिवस पुढे जात होते. दुकानाची घडी आता व्यवस्थित बसली होती. त्यांनी ऑनलाईन ऑर्डर घेण्यासाठी स्वतःचे एक प्लॅनसुद्धा तयार केले होते. त्याचे कामसुद्धा बायका सांभाळत होत्या. रसिकाच्या सासऱ्यांना तर हे पाहून नवल वाटायचे. कारण बायकांना एकत्र एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी पहिल्यांदाच पाहिलं होतं. दुकानाला चांगले दिवस आले होते. हळूहळू रसिकाच्या डिलिव्हरीची तारीखसुद्धा जवळ आली होती. रसिकाचे सासू-सासरे आता खूपच उत्साहात होते आणि एके दिवशी अचानक रसिकाच्या पोटात दुखायला लागले. दिलेल्या तारखेच्या 10 दिवस आधीच रसिकाने एक सुदृढ मुलीला जन्म दिला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. बाळाला पाहून रसिका आजवरच्या सगळ्या वेदना, सगळे दुःख विसरली. मातृत्वाने तिच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच झळाळी दिली. बाळाच्या आजी आजोबांना तर खूपच आनंद झाला होता. अगदी काय करू आणि काय नको असे झाले होते. रेवासुद्धा तिच्या नवऱ्याला सोबत घेऊन बाळाला पाहायला आली. बाळाचे खूप लाड केले. रसिकाला मुलगी झाल्याचा रेवाला मनोमन आनंद झाला होता. तिला वाटलं की बरं झालं रसिकाला मुलगा नाही झाला ते, नाहीतर बाबांनी वंशाचा दिवा म्हणून सगळं काही त्याच्यावरच लुटवले असते. मुलगी काय, परक्याचं धन शेवटी. लग्न करून दुसऱ्यांच्या घरात निघून जाईल. आई बाबा सगळं काही आपल्या मुलांनाच देतील ह्या विचाराने तिला सुखावले होते. रसिकाच्या सासऱ्यांनी मुलीचे थाटामाटात बारसे केले. सासूबाईंनी बाळाचे नाव लक्ष्मी ठेवले. लक्ष्मी अगदी तिच्या बाबांच्या विजयसारखी दिसायची. तिला पाहून तिचे सासू-सासरे विजयचं बालपण पुन्हा जगत होते. 5 वर्षांनंतर जिल्ह्याच्या ठिकाणी आज महिला दिनाच्या निमित्ताने मोठा सत्कार समारंभ आयोजित केला होता. एका मोठ्या उद्योजकीतेच्या हस्ते हा सत्कार होणार होता. जिल्ह्याचे आमदार आणि खासदार दोघेही कार्यक्रमाला येणार होते. या जिल्ह्यातील विशेष कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा सन्मान होणार होता. खासदार आणि आमदार दोघे एकत्र समारंभाच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांच्या मागूनच उद्योजिकेच्या हस्ते हा सत्कार होणार होता. त्यांची गाडी दाखल झाली. ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि उतरून लगेच गाडीचा मागचा दरवाजा उघडला. एक महिला ड्रायव्हरला बघून आधीच सगळे तिथले आश्चर्यचकित झाले होते. त्या लेडी ड्रायव्हरने गाडीचा दरवाजा उघडला आणि आतून आकाशी रंगाची साडी घातलेली एक 26-27 वर्षांची महिला बाहेर उतरली. लिननची साडी टापटीप नेसून, हलकेशा मेकअपमध्ये आणि अर्धवट बांधलेल्या केसांमध्ये तिचं व्यक्तिमत्व खूपच आकर्षक दिसत होतं. ती आत्मविश्वासाने चालत स्टेजवर गेली. ती स्टेजवर जाताच टाळ्यांचा कडकडाट झाला. समारंभासाठी आलेले अशोकराव त्या महिलेला पाहून एकदमच आश्चर्यचकित झाले. त्यांना तसे पाहून सोबत बसलेल्या नम्रताताईंनी त्यांना विचारले, अहो काय झाले, तुम्ही त्यांना इतक्या आश्चर्याने का पाहताय? अगं ही रसिका आहे, अशोकराव म्हणाले. रसिका? नम्रताताईंनी प्रश्न केला. हो, विजयची बायको रसिका. अंकिताशी लग्न तुटल्यावर हिच्याशी झाले होते विजयचे लग्न. मी पाहिलं होतं हिला. ईश्वरीताई घेऊन गेली होती मला विजयच्या घरी, अशोकरावांनी सांगितलं. काय तुम्हाला खात्री आहे की ही तीच आहे? नम्रताताई सुद्धा एकदमच आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या. अशोकराव काही बोलती इतक्यात मागून एक गाडीतून रसिकाचे सासू-सासरे लक्ष्मीला घेऊन उतरले आणि त्यांच्यासाठी श्रोत्यांमध्ये विशेष ठेवलेल्या खुर्चींमध्ये जाऊन बसले. नम्रताताई आणि अशोकराव त्यांना एकटक पाहतच बसले. त्यानंतर स्टेजवर सूत्रसंचालन करणाऱ्यांनी घोषणा दिली. आपल्या मेहनतीमुळे आणि दूरदृष्टी असणाऱ्या दृष्टिकोनामुळे खूपच कमी वयात औद्योगिक जगतात आपले एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या रसिका देशमुख आता स्टेजवर आल्या आहेत. रसिका यांनी खूपच कमी वयात नारी मार्टची स्थापना केली आणि अवघ्या 5 वर्षात नारी मार्टच्या 45 शाखा त्यांनी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात उघडल्या आहेत. नारी मार्टमध्ये सगळा कारभार महिलाच बघतात. अगदी माल आणण्यापासून ते पोहोचवण्यापर्यंत आणि पॅकेजिंगपासून बिलिंगपर्यंत सगळी कामं महिला करतात. त्यांना राज्य सरकारने उद्योगरत्न पुरस्काराने गौरवलं आहे. आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे रसिका देशमुख या मूळच्या आपल्याच जिल्ह्याच्या रहिवासी आहेत. त्यानंतर पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. रसिकाचा सत्कार करण्यात आला. रसिकाने सुद्धा आत्मविश्वासाने स्टेजवर छान भाषण दिलं. आईला आजवरचा प्रवास उलगडून सांगितला. त्यानंतर सूत्रसंचालन करणारे पुढे म्हणाले,
दुसऱ्याच प्रयत्नात भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा पास करणाऱ्या जिल्ह्याच्या कन्या अंकिता कार्तिक पाटील ह्या स्टेजवर आल्या आहेत. मी रसिका मॅडमना विनंती करतो की त्यांनी अंकिता पाटील यांना सत्कार करण्यासाठी पुढे यावं. रसिकाने अंकिताचा सत्कार केला. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सगळेच अभिमानाने अंकिताला पाहत होते. रसिका आणि अंकिता दोघींनीही हसून एकमेकांना अभिवादन केले, पण त्या दोघींनाही आपल्या पूर्व आयुष्याबद्दल संबंध अजून माहीत नव्हता. अंकिताचे आई-बाबा आणि रसिकाचे सासू-सासरे मात्र ह्या विचित्र दैवयोगाला आश्चर्याने आणि कुतूहलाने पाहत होते. सूत्रसंचालकांनी अंकिताला तिला 2 शब्द बोलण्याची विनंती केली. तशी ती स्टेजवर आली आणि म्हणाली, तुम्ही सर्वांनी केलेल्या कौतुकासाठी मनापासून आभार. मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. माझ्या आईवडिलांनी नेहमीच माझ्या शिक्षणाला प्राधान्य दिलं. माझ्या शिक्षणासाठी स्वतःच्या ऐपती बाहेरचा खर्च केला. माझ्या सासू-सासऱ्यांनी सुद्धा मला खूप साथ दिली. अगदी स्वतःच्या मुलीला सुद्धा एवढी साथ देत नसेल कुणी. मला समजून घेऊन मला साथ देऊन त्यांनी समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवला. पण सगळ्यात जास्त आभारी आहे ती माझ्या नवऱ्याची. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा कधीच माझी साथ सोडली नाही. सतत माझ्या शिक्षणाला, माझ्या अभ्यासाला प्रोत्साहन दिले. माझा अभ्यास व्हावा म्हणून रोज सकाळी घरातील शक्य तितके कामे करून ऑफिसला जायचे आणि परत आल्यावर सुद्धा बरीच कामे करायचे. अगदी स्वयंपाकसुद्धा. पहिल्या अपयशानंतर मी खूप खचली होती. अगदी सगळं काही सोडून परत जायची तयारी केली होती. तेव्हा त्यांनी माझे मनोबल वाढवले. माझ्या प्रत्येक प्रयत्नात त्यांचा विश्वास माझ्यासोबत होता. अशी साथ जर प्रत्येक मुलीला, प्रत्येक सुनेला आणि प्रत्येक पत्नीला मिळाली तर मुली आयुष्यात काहीही करू शकतात. आपली स्वप्न पूर्ण करू शकतात. ज्याप्रमाणे यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो, त्याचप्रमाणे एका यशस्वी स्त्रीमागेही पुरुषाचा खंबीर साथ असू शकते. म्हणून मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्या, त्यांना प्रोत्साहन द्या. एवढं बोलून अंकिताने आपले भाषण संपवले. कार्तिक डोळ्यात अभिमान घेऊन अंकिताला पाहत होता. लक्ष्मीताई आणि समाधान रावांच्या डोळ्यात सुद्धा आपल्या सुनेबद्दल अभिमान दाटून आला होता. अशोकराव आणि नम्रताताई तर आज धन्य झाले होते. मग सगळ्यांनीच थोडेफार मनोगत व्यक्त केले आणि सत्कार समारंभ थाटात पार पडला गेला. तिथे काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अंकिताशी बोलायचं म्हणून थांबले होते. त्यांना अंकिताकडून अभ्यासाबद्दल आणि स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन घ्यायचे होते. रसिका मात्र कार्यक्रम आटोपल्यावर तिच्या सासू-सासऱ्यांसोबत जायला निघाली. तिची मुलगी लक्ष्मी तिला पाहून लगेच तिला बिलगली. रसिकाचे सासू-सासरे मात्र अजूनही अंकिताकडेच पाहत होते. हे पाहून रसिका त्यांना काही विचारणारं इतक्यात अशोकराव रसिकाकडे पाहत म्हणाले, रसिका, तुला मोठं झालेलं बघून खूप आनंद झाला बघ. मला ओळखलंस का? नाही काका. म्हणजे पाहिल्यासारखं तर वाटते, पण कुठे पाहिले ते लक्षात येत नाहीये. रसिका म्हणाली, मी ईश्वरी ताईसोबत आलो होतो ना तुझ्या घरी. बरीच वर्ष झाली त्याला. अशोकराव म्हणाले. रसिका प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहत होती. इतक्यात रसिकाची सासू म्हणाली, रसिका, हे अशोकराव आहेत, अंकिताचे वडील. अंकिता म्हणजे तीच ना जिचा आता मी सत्कार केला. खूप मोठं कर्तृत्व आहे काका तुमच्या मुलीचं. रसिका हसून त्यांना म्हणाली, हो कर्तृत्ववान तर ती आहेच, पण तू सुद्धा खूप हिमतीने तुझं विश्व उभारलंस. विजयीनंतर तू आधार झालीस ह्यांचा. अशोकराव तिला म्हणाले, तुम्हाला हे सगळं कसं माहीत? तुम्ही ह्यांना कसे ओळखता होता? रसिकाने प्रश्न केला. आपल्या बाबांना रसिकाशी बोलताना पाहून अंकिता सुद्धा कुतूहलाने तिथे आली आणि म्हणाली, बाबा तुम्ही इथे? मग तिचे लक्ष विजयच्या आईबाबांकडे गेलं. त्यांना तिथे पाहून ती आश्चर्यचकित झाली. नेमकं काय सुरू आहे रसिकाला कळतच नव्हतं. अंकिताने पुढे येऊन त्यांना नमस्कार केला आणि म्हणाली, तुम्ही इथे? म्हणजे तुम्ही इथे कसे काय? अंकिताने विचारलं. तू ओळखतेस आईबाबांना? रसिकाने आश्चर्याने विचारलं. हे तुमचे आईबाबा आहेत? अंकिताने पुन्हा आश्चर्याने विचारलं. हो, असंच समज. अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम करतात हे माझ्यावर, रसिका म्हणाली. मुलीप्रमाणे प्रेम करतात म्हणजे? अंकिताने प्रश्न केला. म्हणजे हे माझे सासू-सासरे आहेत, रसिका म्हणाली. काय? अंकिता आश्चर्याने म्हणाली. होय अंकिता, ही आमची सून आहे रसिका, आमच्या विजयची बायको. आता मात्र अंकिता एकदमच थक्क झाली. एवढा मोठा योगायोग कसा होऊ शकतो हे तिला कळतच नव्हतं. रसिकाला सुद्धा आई बाबा काय बोलत आहेत ते कळत नव्हतं. तिचा प्रश्नार्थक चेहरा पाहून तिचे सासरे तिला म्हणाले, रसिका, ही अंकिता आहे. तीच अंकिता जिच्याशी विजयचं लग्न ठरलं होतं, जे ऐन लग्नाच्या दिवशी मोडलं आणि मग तुझ्याशी त्यांचं लग्न झालं.
आता मात्र आश्चर्यचकित व्हायची वेळ रसिकाची होती. कारण ती आज ज्या जागी होती ते फक्त आणि फक्त अंकितामुळेच. त्या अंकिताच्या वाट्याला येणारं आयुष्य ती जगली होती. अंकिताला समोरासमोर पाहून रसिका एकदमच थक्क झाली. दोघी एकदमच गप्प झाल्या. नेमकं काय बोलावं हे दोघींनाही कळत नव्हतं. मग अंकिताने स्वतःच हात पुढे केला आणि म्हणाली, हाय हॅलो, नाईस टू मीट यू रसिक. नाईस टू मीट यू. रसिकासुद्धा हात पुढे करत म्हणाली. घरच्यांना सुद्धा काय बोलावं आणि काय नको ते कळत नव्हतं. मग एकमेकांशी दुजबी बोलणी करून ते तिथून जायला निघाले. पण रसिका आणि अंकिता मात्र तिथेच उभ्या होत्या. मग रसिकासुद्धा तिथून जायला निघाली तेव्हा अंकिता तिला म्हणाली, रसिका, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. बोल ना, मलाही आवडेल तुझ्याशी बोलायला. रसिका म्हणाली. मग दोघीजणी तिथल्याच एका बेंचवर जाऊन बसल्या. एक विचारू का? अंकिता म्हणाली. विचार ना, रसिका म्हणाली. तुला माझा राग येत असेल ना? अंकिताने विचारलं. का? तुला असं का वाटतंय? रसिकाने प्रश्न केला. माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागलंय ना? अंकिता म्हणाली. तुझ्यामुळे म्हणजे? रसिकाने पुन्हा प्रश्न केला. म्हणजे मी त्या दिवशी लग्नाला नकार दिला म्हणूनच तुझं लग्न झालं ना? अंकिता म्हणाली. असं नाहीये, हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग असतो. कदाचित माझ्या नशिबात हेच लिहिलेलं असेल म्हणून त्या दिवशी तुझं लग्न न होता माझं लग्न झालं विजयशी. रसिका म्हणाली. हे फक्त मनाच्या समाधानासाठी बोलायला बरं आहे, पण प्रॅक्टिकली बघितलं तर हेच खरं आहे की माझ्या वाट्याचे भोग तुझ्या वाट्याला आलेत. माझ्या घरच्यांनी फार काही चौकशी न करता माझं लग्न ठरवलं आणि मला सत्य कळाल्यावर ऐन वेळेला मी नकार दिला. आम्ही आधीच चौकशी करून त्या स्थळाला नकार दिला असता तर कदाचित तुला त्या दिवशी असं घाईघाईत लग्न करावं लागलं नसतं. अंकिता म्हणाली. असं नाही अंकिता, तूच विचार कर, तुझं आणि त्यांचं लग्न ठरलं नसतं किंवा तुम्ही लग्नाच्या बऱ्याच आधी नकार कळवला असता तरी काही झालं नसतं. समजा तुझ्या ऐवजी आधी माझ्यासाठी ह्यांचं स्थळ आलं असतं तरी माझ्या आईवडिलांनी काही चौकशी न करता फक्त श्रीमंत आहेत म्हणून लग्न लावलं असतं. कारण आम्ही 5 बहिणी आहोत आणि मी सगळ्यात मोठी बहीण आहे. त्यासाठी माझ्या बाबांनी फार काही चौकशी केलीच नसती आणि ह्यांच्याऐवजी कोणा दुसऱ्या व्यक्तीशी लग्न झालं असतं तरी ते संसार चांगलाच झाला असता ह्याची सुद्धा खात्री नव्हती. त्यामुळे जे झालंय त्यामध्ये तू स्वतःला अजिबात कारणीभूत मानू नकोस. रसिकाने स्पष्टीकरण दिलं. आणखी एक विचारू का? अंकिता म्हणाली. विचार ना रसिका. तू कशी काय राहिलीस त्या वातावरणात? कशी हाताळलीस सगळी परिस्थिती आणि एवढं सगळं घडवून गेल्यावरही पुन्हा स्वतःला कसं सावरलंस? अंकिताने विचारलं. सगळं काही सोपं अजिबात नव्हतं. पदोपदी अडचणी येत गेल्या, पण आई बाबा म्हणजेच माझे सासू सासरे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते म्हणून हे सगळं शक्य झालंय. विजय केला तेव्हा लक्ष्मी माझ्या पोटात होती. मातृत्वाची चाहूल एका स्त्रीला खूप कणखर बनवते. मी सुद्धा काही वेगळं असं काही केलं नाही. लक्ष्मीसाठी आईबाबांसाठी मला काहीतरी करणं भागच होतं. मी फक्त प्रामाणिक प्रयत्न केले गेले आणि त्या प्रयत्नांना यश आलं एवढंच. रसिका म्हणाली. तू खरंच ग्रेट आहेस. तुझ्या जागी मी असते ना तर खरंच खचून गेले असते. सगळं काही सोडून माहेरी परत आली असते आणि अश्रू ढाळत बसले असते. पण तू शून्यातून विश्व उभारलंस. चालता बोलता प्रेरणास्रोत आहेस तू. आय एम रिअली व्हेरी प्राऊड ऑफ यू. अंकिता तिला मिठी मारत म्हणाली. थँक्यू सो मच डिअर. रसिका हसून म्हणाली आणि दोघींनी एकमेकांचा निरोप घेतला अगदी निर्मळ मनाने. अंकिताच्या मनात इतकी वर्ष जो गिल्ट होता तो आता निघून गेला होता. रसिकाच्या प्रभावी व्यक्तिमत्वाने ती भारावून गेली होती. रसिकाला सुद्धा अंकिताला भेटून खूप आनंद झाला होता. रसिका गाडीजवळ गेली. तिच्या सासूबाईंनी तिला म्हणाल्या. सासूबाई तिला म्हणाल्या, रसिका चल निघूया आता. तुझ्या माहेरची मंडळी वाट पाहत असतील ना? हो आई, रसिका काहीशी विचार करत म्हणाली. सगळेच रसिकाच्या माहेरी जायला निघाले. तिथून पाऊण तासांच्या अंतरावर रसिकाचं माहेर होतं. रसिका माहेरी पोहोचली. तिच्या आईवडिलांनी खूपच उत्साहाने तिचं स्वागत केलं. तिच्या बहिणी तिला पाहून खूप खुश झाल्या. रसिकाच्या माहेरच्या घराचा आता कायापालट झाला होता. रसिकाने तिच्या माहेरी सुद्धा आर्थिक मदत केली होती. तिच्या लहान बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी सुद्धा तिनेच उचलली होती. तिच्यापेक्षा लहान असलेल्या तिच्या बहिणीसुद्धा तिच्या नारी मार्टमध्ये चांगल्या पदावर काम करत होत्या. इतर बहिणींचं शिक्षण सुरू होतं. विजय गेल्यावर जेव्हा रसिकाला माहेरी न्यायचा विषय निघाला होता तेव्हा तिच्या आईबाबांनी हातबलता दाखवून नकार दिला होता. पण तेच आता सारखं म्हणायची की सासरच्यांच्या सोडून माहेरी कायमची परत ये. त्यांच्यापेक्षा आम्ही तुझे सख्खे आहोत हे कायम पटवून देत राहायचे. पण हे सगळं फक्त आणि फक्त आपण यशस्वी झालो आहोत
म्हणून बदल हे रसिकाला कळत होतं. त्या मानाने तिला तिच्या सासरकडची मंडळींचं खूप कौतुक वाटायचं. कारण काहीही असलं तरी त्यांनी तिला आसरा तर दिलाच होता, पण आईवडिलांचं प्रेमसुद्धा तिला होतं अडचणीच्या काळात. अगदी ती काहीच नव्हती तेव्हाही आणि आत्ताही. तिच्या मुलीला तर ते तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचे. लक्ष्मी रसिकापेक्षा तिच्या आजी आजोबांकडेच जास्त राहायची. पडत्या काळात त्यांनी तिला खूप साथ दिली होती आणि तिलाही सगळ्यात जास्त त्यांचाच आधार वाटायचा. अंकिता स्वतःचेच विचार करत होती. इतक्यात तिची आई तिला एकटी पाहून म्हणाली, मी काय म्हणते रसिका, तू कायमची इथेच काय येत नाहीस? आपण सगळे एकत्र राहूयात. लक्ष्मीलाही आजी आजोबांचं प्रेम मिळेल. आम्हीच ठीक आहोत आई. आम्हीच ठीक आहोत आई. आमचं वातावरण ठीक आहे. रसिका विषय टाळत म्हणाली, काय ठीक चाललंय? तुझा नवरा आता असता तर वेगळी गोष्ट असती, पण आता कुणासाठी राहायचंय तिथे? आणि कामाचं म्हणशील तर तुझे बाबा पण आहेत ना तिथे तुझ्या मदतीसाठी. तुझे बाबा तर तुझ्या सासऱ्यांपेक्षा जास्त विश्वसनीय आहेत तुझ्यासाठी, आई म्हणाली. आई एक विचारू का? रसिका म्हणाली. विचार ना. आई म्हणाली, आज जर मी यशस्वी नसते तर तीच घबराट, दयनीय, नवऱ्याचा आधार नसलेली रसिका असते तरी सुद्धा तुम्ही मला आणि लक्ष्मीला कायमचं घरी ठेवून घेतलं असतं का? रसिकाने सरळ विचारलं. त्यावर रसिकाची आई काही बोलणार इतक्यात त्यांनी रकी गेलेला घडलेला प्रसंग आठवला, ज्यात रसिका मला घरी परत घेऊन जा म्हणून अर्जव करत होती, पण तिला आपण सोबत घेऊन जायला तयार नव्हतो. तुम्ही ठेवाल तसं राहीन, काही तक्रार करणार नाही अशी ग्वाही देऊन तिला सासरी ठेवून घ्या यासाठी केलेल्या विनंत्या आठवल्या आणि त्या स्वतःच खाजील झाल्या. पुढे त्या काही बोलू शकल्या नाही. रसिका एक दिवस माहेरी थांबून मग तिच्या मुलीसोबत सासू सासऱ्यांसोबत पुन्हा इंदूरला जायला निघाली. रसिकाच्या आईला आज निरोप देताना दाटून आलं होतं. रसिकाच्या मनात अजूनही ती गोष्ट आहे हे जाणवल्याने त्यांना वाईट वाटत होतं. रसिकावर आपण अन्याय केला हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांना आतून कुठेतरी अपराधीपणाची भावना दाटून येत होती. तरी ते सगळं चेहऱ्यावर न दिसू देता त्यांनी रसिकाला निरोप दिला. गाडीत बसल्यावर रसिकाच्या सासरेभावांचा फोन वाजला. समाधानरावांनी फोन उचलला तर समोरून रेवा बोलत होती. रेवा तिच्या बाबांना म्हणाली, बाबा प्लीज माझी मदत करा. ह्यांना व्यवसायात खूप नुकसान झालं आहे. ज्यांनी ज्या बिल्डरच्या प्रोजेक्टमध्ये पैसे लावले होते त्यांनी ह्यांना फसवलं आहे. त्या गुंतवणुकीसाठी जवळपास सगळी मालमत्ता विकायला काढली होती. सुदैवाने घर आणि 2-3 प्लॉट तेवढे ठेवले आहेत, पण यातून सावरायला आम्हाला आता पैशांची गरज आहे बाबा. तुम्ही रसिकाला सांगा ना. तुम्ही म्हटलात तर ती कधीच नकार देणार नाही. रेवा म्हणाली. रसिकाला ऐकू जाणार नाही एवढ्या आवाजात सासरे तिला म्हणाले, सॉरी मी नाही सांगू शकत तिला. आणि तू जे आमच्यासोबत केलंस त्याचंच फळ मिळाले बघ तुला. बापाच्या म्हातारपणी त्याला फसवलंस. तू खूप चुकीचं वागलीस तुझ्या आईबाबांशी आयुष्यात देखील. आणि रसिकाच्या कष्टाचा पैसा मी अजिबात तुम्हाला द्यायला सांगणार नाही. असं म्हणत त्यांनी फोन कट केला. रसिका त्यांच्याकडे पाहत म्हणाली, काय झालं बाबा? कुणाचा फोन होता? काही नाही गं, रॉंग नंबर होता, सासरे म्हणाले. रेवाताईंचा फोन होता ना? रसिका म्हणाली, तुला कसं कळलं? सासऱ्याने आश्चर्याने विचारलं. बाबा तुम्ही जरी हळू आवाजात बोलला तरी मला रेवाताईंचा आवाज ओळखता आला. रसिका शांतपणे म्हणाली, मला वाटतं तुम्ही त्यांना मदत करायला हवी बाबा. रसिका म्हणाली, तिने इतकं वाईट केल्यानंतरही तुला असं वाटतं? सासरे म्हणाले, हो बाबा. त्यांनी जे केलं त्यांचं फळ त्यांना मिळालंय. आणि आपण इतरांना मदत करतोच की. इतरांसोबत टाईप करतो. तशीच संधी रेवाताईंना देऊ. पण सोबतच आठ ठेवू की सगळं काही रेवाताईंनी सांभाळावं. म्हणजे आपल्या नारीमाळची पॉलिसी पण राहील. महिलांसोबतच काम करण्याचे त्या योग्य काम करू शकल्या तर त्यांना आणखी जबाबदारी देऊ. नाहीतर त्यांच्याशी करार संपवून टाकू. रसिका म्हणाली, तुझं मन खरंच खूप मोठं आहे रसिका. मी बाप असून माझ्या मनात तिला मदत करण्याची इच्छा झाली नाही. आणि तुझ्यासोबत ती इतकी वाईट वागूनही तू तिला मदत करायला तयार आहेस. सासरे म्हणाले, आयुष्यात एक संधी तर प्रत्येकाला मिळायला हवी ना बाबा. रसिका शांतपणे म्हणाली. बरोबर बोलत आहेस तू, समाधानराव म्हणाले. सासूबाई मात्र डोळ्यात पाणी आणून रसिकाकडे पाहत होत्या. त्यांनी देवाला हात जोडले आणि मनोमन रसिकाला त्यांच्या आयुष्यात आणल्याबद्दल देवाचे आभार मानले.
तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते? रसिकासारखी सून सगळ्यांना मिळावी असंच वाटतंय ना? कमेंट करून मला नक्की कळवा. आणि कथा जर चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.